सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कुणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा मेष राशीच्या विद्यार्थ्यांसाठी खूप मेहनतीचा असणार आहे. त्यांनी आज अभ्यासावरती अधिक लक्ष केंद्रित करणं हे खूप गरजेचं आहे. आज बोलताना फार विचारपूर्वक तुम्ही बोला आणि शांत राहा. तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये आज थोडासा ताणतणाव येऊ शकतो. यामुळे तुम्हाला थोडीशी चिंता देखील वाटू शकते. तुमच्या जोडीदाराशी तुम्ही आज मन मोकळेपणानं बोला. संध्याकाळचा वेळ तुम्ही तुमच्या कुटुंबासमवेत घालवा. कुटुंबासोबत वेळ घालवल्यानं तुमचा ताणतणाव थोडा कमी होईल. कुटुंबातील सदस्यांसोबत गप्पा मारल्यानं तुमचं मन देखील प्रसन्न होईल. आज नशीब 96% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माशांना पिठाचे गोळे खाऊ घाला. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी फार व्यस्त असणार आहे. कामामुळे तुम्हाला थोडीशी धावपळ मात्र करावी लागेल. मात्र या व्यस्ततेतूनही तुम्ही तुमच्या प्रेमजीवनासाठी खास वेळ काढाल. यामुळे तुमचा जोडीदार तुमच्यावरती फार आनंदी होईल. तुमच्या नात्यामध्ये अधिक गोडवा राहील. आज संध्याकाळी तुम्हाला एखादी चांगली बातमी नक्कीच ऐकायला मिळेल. ही बातमी तुमच्यासाठी फारच फायदेशीर देखील ठरेल आणि तुम्हाला आनंद देखील होईल. ऑफिसमध्ये काम करताना आज तुम्हाला फार सावधगिरी बाळगावी लागेल. त्यामुळे तुम्हाला संपूर्ण लक्ष तुमच्या कामावरतीच द्यावं लागेल. जर आज तुम्ही कुठे गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर भविष्यामध्ये तुम्हाला त्याचा मोठा फायदा होईल. त्यामुळे तुम्ही विचारपूर्वक गुंतवणूक करा. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गायत्री चालीसाचं पठण करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज विद्यार्थ्यांनी त्यांच्या अभ्यासावरती जास्त लक्ष केंद्रित करावं. तरच तुम्हाला परीक्षेमध्ये चांगलं यश मिळताना दिसेल. व्यवसायामध्ये आज तुम्ही नवीन तंत्रज्ञान किंवा पद्धत वापरू शकता. यामुळे भविष्यामध्ये तुम्हाला फार चांगला नफा होईल. नवीन गोष्टी स्वीकारल्यानं तुमचा व्यवसाय पुढे जाईल. आज दुपारपर्यंत तुम्हाला कोणत्याही माध्यमातून एक महत्त्वाची बातमी मिळू शकते. ही बातमी तुमच्यासाठी फार उपयुक्त ठरेल. तुमच्या वडिलांच्या आरोग्याची तुम्ही काळजी घ्या. त्यांच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आज नशीब 68% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज हनुमानजींना शेंदूर अर्पण करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही व्यवसायामध्ये काही नवीन कल्पना वापरून चांगला नफा कमावू शकाल. त्यामुळे तुमच्या व्यवसायामध्ये काहीतरी नवीन गोष्टी करण्याचा तुम्ही प्रयत्न करा. आज कोणतंही धोकादायक काम तुम्ही हाती घेऊ नका. तुमच्या कुटुंबातील विरोधक आज शांत राहतील, परंतु तरीही तुम्हाला सावध राहणं आवश्यक आहे. त्यामुळे तुम्ही नेहमी सतर्क राहा. आज संध्याकाळचा वेळ तुम्ही एखाद्या सामाजिक कार्यक्रमामध्ये घालवाल. यामुळे तुम्हाला नवनवीन लोकांना भेटण्याची संधी मिळेल आणि तुमचं मन देखील प्रसन्न राहील. आज नशीब 73% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की तुम्हाला व्यवसायासाठी एखादी नवीन कल्पना सुचली असेल तर ती लगेचच अंमलात आणा. भविष्यामध्ये त्याचा तुम्हाला खूप फायदा होईल. त्यामुळे कुठलीही संधी सोडू नका. जर तुमच्या जवळच्या लोकांशी तुमचे काही मतभेद असतील तर ते आज दूर करण्याची अगदी उत्तम वेळ आहे. त्यांच्याशी बोलून तुमचे गैरसमज दूर करा. आज तुमच्या मित्रांशी तुमची भेट होईल. या भेटीमुळे तुम्हाला खूप फायदा होईल. कुटुंबामध्ये आज काही वाद हा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही वादविवादामध्ये पडू नका. त्याऐवजी तुमच्या बोलण्यामध्ये गोडवा ठेवा आणि शांतपणे परिस्थिती हाताळा. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज विष्णू सहस्त्रनामाचं पठण करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमचा खूप धावपळीचा जाईल. तुम्हाला अनेक कामं करावी लागतील. मनापासून केलेलं काम आज तुमच्यासाठी खूप चांगलं राहील. यामुळे तुमच्या मनाला फार आनंद मिळेल. तुमच्या अडचणी देखील आज संपुष्टामध्ये येतील. त्यामुळे आज
तुम्हाला खूप मोकळं आणि स्वतंत्र वाटेल. आजचा दिवस तुमच्या व्यवसायामध्ये प्रामाणिकपणे काम करण्याचा आहे. व्यवसायासाठी केलेल्या प्रवासातून तुम्हाला खूप चांगलं फळ मिळेल. त्यामुळे एक प्रवासाची संधी तुम्ही सोडू नका. आज नशीब 93% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की तुम्हाला आज तुमच्या आरोग्याबाबत खूप सावध राहावं लागेल, कारण तुमच्या आरोग्यामध्ये बिघाड होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही स्वतःची काळजी घ्या. आज तुम्हाला नोकरीमध्ये टीम वर्क करण्याची संधी मिळेल. एकत्र काम केल्यानं तुम्हाला कामामध्ये यश मिळेल. जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर त्यामध्ये धोका आहे. त्यामुळे आज असा कुठलाही नवीन व्यवसाय तुम्ही सुरू करू नका. तुमच्या प्रेमजीवनामध्ये आज फार आनंद राहील. तुमच्या नात्यामध्ये प्रेम आणि विश्वास वाढीस लागेल. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिवळ्या वस्तूंचं दान करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की तुम्हाला व्यवसायामध्ये चांगला नफा मिळताना दिसतोय. तुमचे शत्रू देखील आज थोडे प्रबळ होतील, परंतु तुम्ही त्याच्याकडे लक्ष देऊ नका. तुमच्या कामावरतीच तुम्ही लक्ष केंद्रित करा. राजकीय क्षेत्रामध्ये तुमची प्रगती होण्याची खूप चांगली चिन्ह दिसत आहेत. त्यामुळे या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना चांगला फायदा होईल. आज तुम्ही एखाद्या शुभ कार्यक्रमाला जाऊ शकता. तिथे तुमची भेट एखाद्या चांगल्या आणि प्रभावशाली माणसाशी होईल आणि त्यांच्याशी तुम्ही एखाद्या विशेष कामाबद्दल देखील बोलू शकता. यामुळे तुमच्या काही प्रमाणात चिंता कमी होतील आणि तुम्हाला मदत देखील होईल. आज नशीब 61% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवलिंगावरती दूध अर्पण करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की धनुराशीचे लोक आज व्यवसायाशी संबंधित प्रवास करू शकतात. या प्रवासातून तुम्हाला फार चांगला फायदा मिळेल. त्यामुळे प्रवासाची कुठलीही संधी तुम्ही सोडू नका. नोकरी आणि व्यवसायामध्ये तुमच्या सहकाऱ्यांशी तुम्ही कुठल्याही प्रकारचा वादविवाद घालू नका. शांत राहून वाद टाळण्याचा प्रयत्न करा. वैवाहिक जीवनासाठी आजचा दिवस हा चांगला आहे. तुमच्या जोडीदाराचे तुम्हाला संपूर्ण सहकार्य मिळेल आणि यामुळे तुमचं नातं अधिक मजबूत होईल. अनुभवी लोकांचा सल्ला हा तुमच्यासाठी खूपच फायदेशीर ठरू शकतो. आरोग्याबाबत तुम्ही सावध राहा. आज नशीब 66% तुमच्या बाजूने राहील. आज तुम्ही तुमच्या आई वडिलांचा आशीर्वाद घ्या. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की मकर राशीच्या लोकांवरती आज कामाचा जास्त ताण राहील. आज तुमची सर्व कामं ही वेळेवरती पूर्ण होतील. कुटुंबामध्ये आज कोणाशी तरी तुमचे मतभेद होऊ शकतात, मात्र तुम्ही तुमच्या बोलण्यावरती नियंत्रण ठेवा. शांतपणे परिस्थिती हाताळा आणि तुमच्या कामाची स्थिती ही आज चांगली राहील. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. आज तुम्ही तुमच्या जोडीदारासाठी एखादी भेटवस्तू खरेदी करू शकता. यामुळे तुमच्या नात्यामध्ये प्रेम वाढेल. विद्यार्थ्यांना शिक्षकांकडनं आज सल्ला घेण्याची गरज भासेल. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला हिरवा चारा खाऊ घाला. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा खर्चाने भरलेला राहील. तुम्हाला आज अनेक गोष्टींवरती खर्च हा करावा लागेल. आज तुम्ही तुमच्या एखाद्या मित्रासाठी एखादी भेटवस्तू खरेदी करू शकता. तुमची आर्थिक स्थिती थोडीशी डळमळीत होऊ शकते, त्यामुळे तुम्ही विचारपूर्वक खर्च करा. तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये आज तुम्ही तुमच्या सहकारी कर्मचाऱ्यांसोबत मिळून काम कराल. आज तुम्ही तुमच्या कामावरती लक्ष केंद्रित करा. एखाद्या अनुभवी व्यक्तीशी बोलल्यानं किंवा त्याचा सल्ला घेतल्यानं तुमच्या व्यवसायाला एक नवीन दिशा मिळेल. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी लक्ष्मीची पूजा करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की मीन राशीच्या लोकांनी बाहेरच्या अनावश्यक खर्चांपासून दूर राहावं. त्याऐवजी तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवा. जर तुमची काही कामं फार दिवसांपासून रखडलेली असतील तर ती आज पूर्ण होतील. त्यामुळे तुम्ही सतर्क राहा
आणि कामावरती लक्ष द्या. आज तुम्ही तुमच्या मुलांच्या भविष्याबद्दल थोडेसे चिंतेमध्ये राहू शकता. त्यांच्या भविष्याची तुम्हाला काळजी वाटू शकते. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाला दूध मिश्रित पाणी अर्पण करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.